नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण पंढरपूर दर्शनचा शेवटचा पार्ट पाहणार आहोत. या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर तुळशी वृंदावन गार्डन मी तुम्हाला दाखवणार आहे. तुळशी वृंदावन गार्डनमध्ये सगळ्यात लक्ष वेधून घेणारे म्हणजे विठ्ठलाची मूर्ती. खूप सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीच्या बाजूला सुंदर असा लेक आहे. परिसर तर अप्रतिम स्वच्छ परिसर, कुठे नाव ठेवायला जागाच नाही. तुळशी वृंदावन गार्डनमध्ये खूप प्रकारच्या तुळशी आहेत. जिथे गेलं ना की तुळशीचा असा सुगंध दरवळतो की बाहेर येण्याची इच्छाच होत नाही. सर्व संतांच्या अशा मार्बलच्या मूर्त्या पण आहेत. प्रत्येक संताची माहिती पण तिथे दिलेली आहे. खूप छान परिसर आहे. तिथे ना लहान मुलांना खेळण्यासाठी अशा राईड पण आहेत. ट्रेन आहे, कार राईड आहे, बाईक राईड आहे. मुलांनी पण खूप एन्जॉय केला. ते तर घरी यायला तयारच नव्हते. त्यांना तिथेच राहायचं होतं, पण काय करणार, घरी येणं भागच होतं. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर फोटो काढण्याचा मोह मला पण आवडला नाही. मी पण तिथे खूप सारे फोटो काढले. त्यानंतर आम्ही आलो नामदेव मंदिरात, नामदेव महाराजांच्या मठामध्ये. नामदेव महाराजांच्या मठामध्ये केशवराजाची विठ्ठलाची खूप छान मूर्ती आहे. ती स्वयंभू आहे. असं म्हणतात की दिवाळीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात नसून नामदेव महाराजाच्या मठात येतात. त्यामुळे पंढरपूरमधली दिवाळी ही नामदेव महाराजाच्या मठामध्ये साजरी होते. नामदेव महाराजाच्या मठात त्यांचे 18वे वंशज राहतात. तिथे पण छान छान फोटो काढले. त्यानंतर आम्ही गेलो गजानन महाराजाच्या मंदिरात. तिथलं जेवण अप्रतिम आणि स्वच्छता पण खूप छान. नंतर फिरत फिरत घरी आलो, पॅकिंग केली आणि निघालो परतीच्या प्रवासाला. दुसऱ्या दिवशी सकाळचीच ट्रेन होती आमची पंढरपूर ते परभणी. घरी आल्यानंतर मस्त देवाची पूजा केली, प्रसाद दिला आणि असं झालं आमचं पंढरपूर दर्शन. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.